सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त, ओम नमो आदेश, अलख निरंजन, गुरु गोरक्षनाथ महाराज के जय, गुरुबडे बाबा चंद्रनाथ महाराज के जय, श्री स्वामी समर्थ महाराज के जय, श्री गुरुदेव दत्त. आज आपण मार्गदर्शन बघणार आहोत की देवपूजेचं. नित्यपूजा, आपण जी देवपूजा करतो ती कशी करायची, त्याला काय नियम आहेत, त्याला काय सोळावं लागतं, नियम पाळावे लागतात का नाही काही पाळावं लागत, कसंही उठलं उद्या बसलं पूजा केली ते चालते का, तर ह्याच्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत. तर चॅनलवर नवीन असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारा नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे, दत्त महाराजांचे गुरुचैत्र पारायणाबद्दल माहिती, दत्त महाराजांबद्दल माहिती, नवनाथ पारायणाबद्दल माहिती, नवनाथ महाराजांबद्दल माहिती, त्याच्यानंतर शंकर गीता, शंकर महाराजांबद्दल माहिती, दिंडोरी प्रणित मार्गाबद्दल माहिती आपल्याला मिळेल. तर अवश्य सबस्क्राईब करावं. तर देवपूजा करताना आपण काय नियम पाळले पाहिजेत, कशी देवपूजा केली पाहिजे, देवपूजा का केली पाहिजे, ह्याच्याबद्दल आपण थोडं जाणून घेऊ. तर सकाळी लवकर उठावं. ब्राह्ममुहूर्त असेल तर ब्राह्ममुहूर्त, नाही ब्राह्ममुहूर्त जमला तर सकाळी लवकरात लवकर उठून 5 ते 7च्या दरम्यान उठून पूजा ही झालीच पाहिजे. सकाळी 11, 12, 2, 3 ह्याला पूजा अजिबात करायची नाही. अगदीच जर तुम्हाला सिच्युएशन असे असेल, एकदमच कठीण परिस्थिती आहे, तर मग तुम्ही पूजा नाही केली तरी चालेल. शौच आला असेल, जनन शौच किंवा मृत शौच आला असेल तर त्या काळामध्ये तुम्हाला 10 दिवस हे पाळायचेच आहेत. किती पिढ्यांपर्यंत पाळायचं? 3 पिढ्या तुमच्या ज्या आहेत त्या पाळायचं. भावकी गावकी हे 10 दिवस पाळायची गरज नाही. त्याच्यानंतर 10 जे शौच आहे, अशौच आपण म्हणतो, अशौच जे आपण म्हणतो ते शौच जे आहे, अशौच जे आहे म्हणजे जन्म असेल किंवा मृत्यू असेल तर 10 दिवस, तुम्हाला नात्यातले असेल तर 10 दिवस पाळायचंय, गावकी भावकी असेल तर 3 दिवस पाळायचंय, किंवा नाही पाळलं तरी चालेल. त्याच्यानंतर अगदीच जर तुम्हाला वाटतं की आपल्या लांबचं आहे पण पाळलं पाहिजे तर 3 दिवस पाळायचं, फार तर फार 3 पिढ्यांपर्यंत गोष्टी. त्याच्यानंतर महिलांनी 4 दिवस त्यांचे पाळायचे आजूबाजूला देवाच्या. ते काही असं काही हे नाहीये, वाळीत टाकायचं नाही महिलांना, लक्षात घ्या. त्यांच्यामुळेच आपण आहे, एक लक्षात घ्या. या क्रियेमुळेच माणूस जन्माला येतो, तर त्यामुळे ही नैसर्गिक क्रिया असल्यामुळे त्यात काही असं वाईट काही नाहीये. ही देवाने दिलेलीच क्रिया आहे, त्यामुळे त्यात वाईट कुठलं काही गोष्टी नाही आहेत. बरेच लोकांच्या मनामध्ये खूप वाईट विचार असतात की असं आहे तसं आहे, त्यांना वाईट टाकून देतात. पूर्वी तर वाईट टाकायचे, असं अजिबात करायचं नाही. नामस्मरण जास्त त्या दिवसात चालू ठेवायचं. फक्त जास्ती करून 16 वेळ जे कोण पाळत असेल त्यांच्या जवळ जाऊ नये, एवढंच आहे. स्पर्श करू नये, त्या व्यक्तीचा स्पर्श होऊ नये, कारण ती क्रिया जी असते त्या क्रियेमध्ये अशुद्ध गोष्टी बाहेर पडत असतात शरीरातनं, त्यामुळे ती वाईट गोष्ट आहे. बाकी त्यामध्ये असं काही विचित्र काही असं नाहीये, कारण ती नैसर्गिक क्रिया आहे. सगळे आपण जन्माला येतो, जन्म मृत्यू होतो, त्यामुळे ह्या गोष्टी होतच राहतात असतात. त्यामुळे आपणच त्यांच्यामुळे, कोणाला काही वाईट वाटत असेल तर माफ करा, जास्त बोललं असेल तर माफ करा, पण वाईट ह्याच्यामध्ये वाटून घ्यायची कारण नाहीये. या काही बाजूला टाकलं, वाईट टाकलं त्या व्यक्तीला, असं करायचं अजिबात नाही. महाराज सगळ्यांना प्रिय आहेत. महाराजांनी स्वतः सांगितलेलं आहे, असं काही महाराज म्हणत नाहीत की वाईट टाका वगैरे. तर पूजा करताना सकाळी लवकर उठावं, सोहळं नेसावं. सोहळं कसं नेसावं? स्वच्छ सुंदर सोहळं पाहिजे, म्हणजे धूत वस्त्र पाहिजे, धुतलेलं पाहिजे. त्याच्यानंतर पूजा करताना कुठलेही विचार, घाणेरडे विचार आणायचे नाहीत. त्याच्यानंतर कामाचे विचार असतील सगळं दूर ठेवायचं, बाजूला ठेवायचं. त्याच्यानंतर भांडणं करायची नाहीत. भांडणं केलं तर देवाला दोष लागतो. त्याच्यानंतर भांडण न करता व्यवस्थित पूजा करायची. जप चालू ठेवायचा, किंवा तुमच्या मोबाईलमध्ये किंवा यंत्र घ्या एखादं, किंवा मोबाईलमध्ये महाराजांचा जप चालू ठेवा, मग पूजा करा. तो आपोआप पूजा करताना जप होत राहतो. तेवढा तरी जप होईल तुमचा. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, जो काही तुमच्या इष्टदेवतेचा जप असेल तो करत राहा. त्याच्यानंतर पूजा करताना पंचोपचार पूजा झाली, महाराजांची पूजा झाली, देवाची पूजा व्यवस्थित झाली, गंध हार फुलं वाहून झाली. आता फुलं कशी व्हायची? तुम्ही फुलं आणता, तर तो जो व्यक्ती देणारा आहे फुलं, त्याच्या मनात काय विचार आहे हे तुम्हाला माहिती आहे का? त्याचे हात लागलेले असतात. तो समजा कुठून जाऊन आलेला आहे, एखादं कोणाचा काही विधी करून आलेला आहे, तर तुम्हाला माहिती आहे का? आणि त्या ह्याच्यात तो फुलं देतोय आणि तुम्ही तेच देवाला वाहताय. माहितीये? नाही माहितीये. मग त्याच्यासाठी अपवित्र पवित्रो हा मंत्र आहे, तो मंत्र मी तुम्हाला देईन. आपलं शरीर शुद्धी पहिले करायची, आसन शुद्धी करायची, आणि त्याच्यानंतर पूजेला बसायचं. त्याच्यानंतर देवाची पूजा करायची, आणि पूजा करताना तुम्हाला त्या फुलांवर थोडं पाणी शिंपडायचं आहे. गोमूत्र शिंपडता आलं, गुलाबजल आलं तरी चालेल, पाणी शिंपडलं तरी चालेल. त्यानंतर पाणी शिंपडल्यानंतर एक एक फुलाला थोडंसं कुंकू लावायचं. पाणी लावायचं, कुंकू लावायचं, पाणी लावायचं, मग व्हायचं देवाला. ती फुलांची शुद्धी होते. कारण कसं असतं, इकडे तिकडे आपणही फिरत असतो,
तो माणूस कुठं फिरलेला असतो आपल्याला माहित नाही, त्या हाताने ती फुलं दिली जातात, तो कुठल्या विचाराने फुलं देतोय आपल्याला माहित नाही. एवढा बारीक विचार का करावा लागतो? कारण तो भगवंत आहे, त्यासाठी विचार करावा लागतो. आणि भगवंताला तुम्ही जर शेळी फुलं वाहिली तर ती चालत नाहीत. शेळी 2 दिवसाची, 8 दिवसाची, 10 दिवसाची ती फुलं कंटिन्यू ठेवली तर चालत नाही, तशी ठेवायची नाही. दररोज नवीन फुलं आणा, नाही वाहिली फुलं तरी चालतील, फक्त नामजप करत राहा, बाकी काही करायचं नाही. तर अशा प्रकारे तुम्ही पूजा करा, दिवसभर नाम चालू ठेवायचं. फक्त गुरुवारीच पूजा व्यवस्थित करायची किंवा रविवारीच करायची, शनिवारीच करायची असं करायचं नाही. इकडं पूजा अर्चा करायची आणि इकडं लोकांना शिव्या द्यायच्या, इकडे लोकांची निंदा करायची, असं करू नका. तर मन शुद्ध ठेवायला पाहिजे जास्तीत जास्त. पूजा करताना भांडणं केली, आवाज कडकड असं करायचं नाही. देव पण आपल्यावर मग चिडत असतो, तसं नाही करायचं. देवाला शांतता लागते, तर देवपूजा करताना जेवढी शांतता असेल तेवढी शांतता बाळगावी आणि शांत चित्ताने मन शांत ठेवून शरीरशुद्धी करावी आणि मग पूजा करावी. आणि पूजा करताना मन शांत ठेवावं, नामस्मरण जास्तीत जास्त करावं पूजा करताना, फोटो पुसताना, देव फोटो पुसताना. तर अशा प्रकारे देवाची नित्य नित्य पूजा करा. कारण आपल्या घरामध्ये जर देवघर नसेल आणि पूजा रोज केली जात नसेल तर ते स्मशान आहे. लक्षात ठेवा, काय आहे? स्मशान आहे. त्यामुळे देवपूजा आणि देवघर हे असंच बरेच लोक पाहतो मी की नुसतं देवघर, भले मोठे देवघर घेऊन ठेवतात, पण त्या देवघरात देव आहेत एवढे देव घेऊन ठेवतात, पण त्याची पूजा करता का? नाही करत. मग म्हणतात माझं काहीच काम होत नाही. का काम होत नाही? तुम्ही देवघर नुसतं घेऊन ठेवले आणि पूजा करत नाही, काही नाही, ते देवाला नुसते कीड लागून जाते. असं करायचं नाही. देव दोष लागतो बरं, याचा दोष लागतो, असं नाही करायचं कधी. तर पूजा ही झालीच पाहिजे, रोजच्या रोज पूजा झाली पाहिजे. एखादा दिवस केंद्रात जा, मठात जा, महाराजांना भेटा, विचारपूस करा महाराजांची. त्याच्यानंतर मुलांना चांगले संस्कार, रोज संध्याकाळी मुलांना देवासमोर बसवा, दिवाबत्ती करायला लावा, दिवाबत्ती झाल्यावर शुभंकरोती म्हणायला लावा, असे संस्कार करा. कारण कलियुग आहे, याच्या कलीचा कारण 28व्या युगात देवीने स्वतः लिहून ठेवलेलं आहे. सप्तशतीमध्ये स्वतः देवीने लिहून ठेवलेलं आहे. 28व्या युगामध्ये, आत्ता हे 21वं युग चालू आहे, 28व्या युगामध्ये कलीचा प्रभाव वाढणार आहे. पुन्हा एकदा जन्म घेणार आहे कली. म्हणजे जे शुंभ निशुंभ राक्षस आहेत ते पुन्हा जन्म घेणार आहेत. तर पुन्हा भक्त रक्षणा देवी पुन्हा येणार आहे. देवीने स्वतः लिहून ठेवलं आहे की भक्त रक्षणा मी स्वतः अवतार घेईन कलीचा नाश करण्यासाठी आणि शुंभ निशुंभ राक्षसांचा नाश करण्यासाठी. शुंभ निशुंभाचा राक्षसांचा नाश केला देवीने, युद्ध केलं, एवढं घोर युद्ध केलं. नवरात्रात आपण 9 दिवस देवीची आराधना करतो, एवढं घोर युद्ध करून देवीला यशप्राप्ती झाली. तर पुन्हा 28व्या युगामध्ये देवीला पुन्हा अवतार घ्यावा लागणार आहे आणि ते पुन्हा आता त्याची सुरुवात झालेली आहे. आपण कलियुग बघतोच आहे, अधर्म किती चालू आहे. धर्माची कास धरली पाहिजे. आपला धर्म, हिंदू शास्त्र, आपण हे फ्रेंडशिप डे नाहीतर काहीतरी अजून कुठले डे हे जे साजरे करतो ते साजरे नाही केले पाहिजे. ही पाश्चात्य संस्कृती आहे. आपलं शास्त्र काय सांगतं? यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारतः. म्हणजे काय? धर्म जिथे जिथे नाश पावेल तिथे तिथे यदा यदा हे धर्मस्य ग्लानिर्भवते, जिथे जिथे ग्लानिर होईल तिथे तिथे भगवंताचं नाम येईल. भगवंताचं नाम घेतलं तर देश वाचेल, तरच देश वाचणार आहे, नाही तर देश वाचणार नाहीये. त्यामुळे आत्ताची पिढी जी आहे, ती पुढची पिढी जी आहे, ती संस्कार घडवा तुम्ही त्यांच्यावर. आता आपण पाहिलं दिल्लीमध्ये काय झालेलं आहे. कुठल्याही, मला बोलायचं नाही असं, पण काही गोष्टी ज्या आहेत त्या बोलण्याच्या पलीकडे आहेत की आत्ताची जी पिढी आहे ती कशी वावगत चाललेली आहे, कशी अधर्माला चाललेली आहे. शिव्या देणं, शाप देणं, शिव्याशाप देणं, लोकांना काही वाईट बोलणं, कोणाचा आदर न करणं, आईवडिलांचा आदर न करणं, मोठ्या धोरणांचा आदर न करणं. ह्या गोष्टी ज्या आहेत, ह्या गोष्टी ज्या आपल्या पिढीने शिकलेल्या आहेत, आपल्या आधीची पिढी आहे, आपली पिढी आहे, पुढच्या पिढीने त्याच तुम्ही पुढे द्या. कारण ह्या गोष्टी परंपरागत आलेल्या आहेत आणि तुम्ही जर दिल्या नाहीत त्यांना तर ती पिढी सुद्धा पुढच्या पिढीला तसंच वागवणार आहे. त्यामुळे त्यांना संस्कार चांगले दिले तर पुढच्या पिढीला चांगले, तुमची पिढी चांगली पुढची घडेल. त्या संस्कार चांगले करा. देवपूजा कशी करतो, काय करतो, सुट्टीचा दिवस असेल त्या दिवशी स्वतः देवपूजा करा. मुलांना बसवा आपल्या, आपण देवपूजा कशी करतो नामाला लावा. 1 माळ तरी रोज करून घ्या त्यांच्याकडनं. त्यांना केंद्रात न्या, त्यांना मठात न्या,
मंदिरात न्या, नमस्कार, कोण महाराज, कोण कसे काय, देव कोण आहे हे समजावून सांगा. तर अशा प्रकारे तुम्ही संस्कार करा, देवपूजा करा. आजचं सांगण्याचं मार्गदर्शन, आज हेच मार्गदर्शन सांगायचं करायचं होतं. तर झालेली सेवा ही महाराजांच्या मी रुजू करतो. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त, ओम नमः हरीश. अलख निरंजन गुरु गोरक्षनाथ महाराज के, जे गुरु बडेबा मच्छिंद्रनाथ महाराज के, श्री स्वामी समर्थ.